हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर नानवटे, ज्ञानोपासक महाविद्यालय परभणी. ऑनलाईन क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. आपण अभ्यासत आहोत BA थर्ड इयरसाठी पेपर जो दिलेला आहे इतिहास विषयातील आधुनिक महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा इतिहास. यामध्ये आपण मागील क्लासमध्ये अभ्यासलं आहे महाराष्ट्रातील धार्मिक परिस्थिती कशा पद्धतीची होती आणि महाराष्ट्रातील सामाजिक स्थितीचा आपण आढावा घेतला आहे. आज क्लासमध्ये आपण अभ्यासणार आहोत महाराष्ट्रातील 19व्या शतकातील राजकीय परिस्थिती कशा प्रकारे होती. जेव्हा आपण 19व्या शतकाचा आढावा घेतो तर 19व्या शतकाच्या सुरुवातीला थोडीशी पार्श्वभूमी पाहणेही येथे आवश्यक आहे. जेव्हा आपण सुरुवातीची महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती अभ्यासतो तर 1713 ते 1818 हा पेशवाईचा कालखंड आणि या काळात मराठ्यांच्या सत्तेची सूत्रे ही छत्रपतींकडून पेशव्यांकडे गेली होती आणि याच काळात संपूर्ण भारतावर एक मराठ्यांचे वर्चस्व निर्माण झालेले ही आपल्याला दिसून येते. अनेक सत्ता केंद्रे ही निर्माण झालेली होती. याच काळात मराठ्यांची सत्ता भारतातील एक महत्त्वपूर्ण राजकीय सत्ता म्हणूनही उदय झालेला आपल्याला दिसून येतो किंवा ही राजकीय सत्ता एक पुढे आली होती एक महत्त्वपूर्ण राजकीय सत्ता म्हणून. आणि याच कालखंडामध्ये 7 पेशवे होऊन गेलेले आपल्याला दिसून येतात. तर सुरुवातीला जे पेशवे होऊन गेले त्यामध्ये बालाजी विश्वनाथ भट इसवी सन 1713 ते 1720 हा यांचा कालावधी. पेशवा पहिला बाजीराव इसवी सन 1720 ते 1740 हा यांचा कालावधी. बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे इसवी सन 1740 ते 1761 हा यांचा कालावधी. या कालावधीमध्ये राजकीय सत्तेची सूत्रे यांच्याकडे असलेली आपल्याला दिसून येतात. पण जानेवारी 1761 मध्ये एक महत्त्वपूर्ण घटना घडली, पानिपतचे तिसरे युद्ध. ही इतिहासातील एक अतिशय दुर्दैवी घटना किंवा महाराष्ट्राच्याच राजकारणातील नव्हे तर भारताच्याही इतिहासातील एक दुर्दैवी घटनाच म्हणावी लागेल. पानिपतचे तिसरे रणसंग्राम म्हणजे मराठे हे मोगलांकडून होते आणि विरोधी गटामध्ये अफगाणी सत्ताधीश अहमदशाह अब्दाली हा होता. यामध्ये मराठ्यांचा पराभव झाला आणि एक मोठी पिढी गारद झाली. जेव्हा या पराभवाची बातमी दक्षिण भारतामध्ये कळाली तर पूर्ण दक्षिण भारत हा शोकसागरामध्ये बुडाला होता. एक मोठी राजकीय हानी तर झालीच होती, पण प्रत्येक घरातील एक व्यक्ती या युद्धामध्ये मारल्या गेला होता. अनेक लोक या युद्धामध्ये मारल्या गेली होती. तर हे एक मोठं रणसंग्राम जो झाला यामध्ये पिढ्यानपिढ्या गारद झाल्या किंवा एकाच घरातील अनेक व्यक्ती यामध्ये गेल्यामुळे एक मोठी हानी झालेली आपल्याला दिसून येते. हे इथं आपल्याला विसरता येत नाही. यानंतर माधवराव पेशवे हे गादीवर आले. त्यांचा कालावधी इसवी सन 1761 ते 1772 अर्थात हे 18वे शतकाचा आपण आढावा घेत आहोत. नारायणराव पेशवे डिसेंबर 1772 ते 30 ऑगस्ट 1773 हा यांचा कालावधी. यानंतर एक बारभाईचे प्रशासन म्हणून 1773 ते 1774 हा कालावधी गणला जातो. बारभाईचे प्रशासन म्हणजे काही महत्त्वाचे पदाधिकारी यांच्या मार्फत प्रशासन कार्य चालवल्या गेलं होतं. नारायणराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा अल्पवयीन मुलगा सवाई माधवराव यांना गादीवर बसवून बारभाई अशा 12 मुत्सद्द्यांनी राजकीय प्रशासन सांभाळले. तर ही पण एक महत्त्वपूर्ण घटना आहे. आणि याच कालावधीमध्ये 2 जे महत्त्वाचे एक मुत्सद्दी म्हणता येईल किंवा मराठेशाहीवर वर्चस्व जे गाजवले ते शिंदे व नाना फडणवीस यांचा उदय या बारभाई प्रशासनाच्या माध्यमातून झालेला आपल्याला दिसून येतो. यानंतर एक महत्त्वाची आणखीन एक घटना घडली, पहिले इंग्रज मराठा युद्ध इसवी सन 1775 ते 1782. पहिले इंग्रज मराठा युद्ध हे 7 वर्ष चालले आणि यामध्ये इंग्रजांचा पराभव झाला
परंतु त्यांचा जरी पराभव झाला असला तरीही मराठ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले सुद्धा आपल्याला दिसून येते आणि याचा ताण राजकीय आणि आर्थिक परिस्थितीवर मोठ्या प्रमाणावर झालेला आपल्याला दिसून येतो. यानंतर काही तहही इंग्रजांनी केले, त्यामध्ये पुरंदरचा तह, वडगावचा तह, अशा काही घटना आपल्याला राजकीय वातावरणामध्ये 18व्या शतकामध्ये झालेल्या, 18व्या शतकाच्या शेवटी झालेल्या दिसून येते. 18व्या शतकाच्या शेवटी सवाई माधवराव हे मात्र निपुत्रिक मरण पावल्यामुळे एक राजकीय अस्थिरता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निर्माण झाली आणि या राजकीय सत्ता स्पर्धेचे जे राजकारण होते त्यामध्ये दुसरे बाजीराव पेशवे हे पेशवेपदी आलेले आपल्याला दिसून 1796 ते 1818 या कालावधीमध्ये दुसरे बाजीराव पेशवे हे पेशवेपदावर होते आणि एक त्यांना पेशवेपदावर आल्याच्या नंतर एक स्वतःच्या असुरक्षितता, पेशवेपदाच्या प्रती त्यांना स्वतःच्या असुरक्षितता वाटू लागली आणि त्यांनी जे काही पावले उचलली ती मराठ्यांच्या ऱ्हासाकडेच एक पाऊल चालत गेले आणि मराठ्यांच्या एक जी सत्ता होती त्याचा ऱ्हास होण्यासाठी दुसरे बाजीराव पेशवे हे कारणीभूत झालेले आपल्याला इतिहासामध्ये दिसून येतात. जेव्हा ते पेशवेपदावर होते त्यावेळेस राज्यकर्त्यांसाठी जे आवश्यक गुण असतात ते आवश्यक गुण आपल्याला त्यांच्याकडे असलेले दिसून येत नाही किंवा त्यांच्याकडे पूर्णपणे राजकीय गुणांचा अभाव होता आणि त्यांच्या मागे पुढे मोठे स्तुती पाठकांचा ही गराडा असलेला आपल्याला दिसून येतात. एक त्यांची वृत्ती रंगेल वृत्ती म्हणूनही इतिहासकारांनी अशी नोंद केलेली आहे आणि कोणते राज्यकर्ता या नावाने त्यांनी कोणतेही कर्तव्य जबाबदारीने पार पाडलेले दिसत नाही आणि त्यांच्या अकार्यक्षम वृत्तीमुळे मराठेशाहीचा झपाट्याने एक ऱ्हास झालेला आपल्याला दिसून येतो. त्यांच्या कालखंडामध्ये जी महत्त्वाची घटना घडली तर जसं की छत्रपतींकडून पेशव्यांकडे राजकीय सूत्रे हस्तांतरित झाली किंवा राजकीय सूत्रे ही पेशव्यांनी सांभाळली. तर पेशव्यांच्या कालखंडामध्ये दुसरा बाजीराव पेशवा यांच्या काळामध्ये ही राजकीय सूत्रे इंग्रजांकडे गेली आणि मराठी सत्तेचा ऱ्हास झाला. जेव्हा ही राजकीय सूत्रे इंग्रजांकडे गेली तर यामध्ये जे वसईचा तह झाला, या वसईच्या तहाने इंग्रजांसाठी इथे आपले पाय राजकीय वातावरणामध्ये स्थिर करण्यासाठी एक अनुकूल हा तह होता की ज्यामुळे इंग्रजांचे द्वार मोकळे झाले महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रवेश करण्यासाठी. तर अतिशय एक महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हा जो तह आहे हा एक दुर्दैवी तहच म्हणावा लागेल, जो दुसरा बाजीराव पेशवा यांनी आपल्या पेशवेपदाच्या सुरक्षिततेसाठी इंग्रजांची मदत घेतली आणि मराठ्यांची सर्व सत्तासूत्रे ही इंग्रजांना प्रदान केली. तर काय होता हा वसईचा तह? तर यामध्ये जे काही अनुकूल अशा अटी होत्या ज्या की बाजीराव पेशव्यांना स्वतःसाठी महत्त्वपूर्ण वाटल्या, त्यांनी त्यावर जी सही केली ते त्यामधील या अटी आहेत. एकाचे शत्रुमित्र हे दुसऱ्याचेही शत्रुमित्र मानले जावेत. इंग्रजांनी बाजीरावांच्या मुलखाचे संरक्षण करावे. या संरक्षणापोटी पेशव्याने इंग्रजांना वार्षिक 26 लक्ष रुपये उत्पन्नाचा मुलूख द्यावा. इंग्रजांव्यतिरिक्त इतर कोणत्याही युरोपियन शक्तीला स्वतःच्या राज्यात स्थान देऊ नये. मराठे निजाम भांडण झाल्यास इंग्रजांचा निर्णय पेशव्यांवर बंधनकारक राहील. इंग्रजांनी गायकवाडाशी केलेल्या तहास पेशव्यांनी मान्यता द्यावी. आवश्यकतेनुसार इंग्रज व पेशव्यांनी परस्परांना लष्करी मदत करावी. इंग्रजांच्या परवानगीशिवाय पेशव्याने कुणाशीही युद्ध किंवा तह करू नये. अर्थात या सर्व जाचक अटी या तहाद्वारे केलेल्या आपल्याला दिसून येतात. वसईच्या या तहाला फक्त महाराष्ट्राच्याच राजकारणामध्ये महत्त्व नसून
हे भारतीय राजकारणातील एक महत्त्वाची घटना आहे, कारण इंग्रजांना या तहामुळे भारतीय राजकारणावरील आपली पकड घट्ट करता आली. ज्यावेळेस वसईचा तह होत होता त्यावेळेस यशवंतराव होळकर यांनी पुणे शहरावर आपले वर्चस्व निर्माण केले होते आणि त्यांना बाजीरावचा हा जो तह केलेला होता तो त्यांना आवडला नाही. मग त्यांनी बाजीराव पेशवेंना दुसरे बाजीराव पेशवे यांना पेशवेपदावरून दूर करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या या कार्यासाठी त्यांना पाठिंबा दिला शिंदे, दौलतराव शिंदे आणि भोसले यांनी. या तिघांनी एकत्र येऊन इंग्रजांशी लढण्याचा एक विचार केला आणि त्या दिशेने पुढील प्रयत्न महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणामध्ये सुरू झालेले आपल्याला दिसून येतात. दुसरे बाजीराव पेशवा यांनी इंग्रजांशी तह केल्यामुळे महाराष्ट्रातील जे मातब्बर मराठे सरदार होते किंवा कर्तबगार जे पदाधिकारी होते त्यामध्ये शिंदे, होळकर, भोसले हे सर्व मातब्बर सरदार बिथरले. हे 3 मराठा सरदार एकत्र येतील आणि आपल्याला लढा देतील असं इंग्रजांना अंदाज आला. म्हणून त्यांनी या तिघांना एकत्रित न येऊ देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कूटनीतीचा वापर केलेला आपल्याला दिसून येतो आणि त्यांच्या या कूटनीतीमध्ये ते यशस्वीही झाले आणि या तिघांच्या युतीमधून यशवंतराव होळकर हे युतीमध्ये सामील झाले नाही किंवा ते वेगळे झाले. जर हे एकत्र आले असते तर एखाद्या वेळेस इंग्रजांचा पराभवही करता आला असता आणि यातूनच पुढे दुसरे इंग्रज मराठा युद्धाची पार्श्वभूमी निर्माण झाली. लॉर्ड वेलस्लीने हे युद्ध पुकारले दौलतराव शिंदे यांच्या विरुद्ध. आणि हे युद्ध पुकारत असताना त्यांनी होळकरांना तर फितून अलिप्त ठेवलेच होते, परंतु ज्या संयुक्त फौजा होत्या शिंदे आणि भोसले यांच्या, तर यांच्या विरोधात 2 आघाड्यांवरती इंग्रज लढले आणि येथे या संयुक्त फौजेचा पराभव त्यांनी केलेला दिसून येतो. यानंतर काही तहही केल्या गेले, परंतु एक जे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण होतं ते अस्थिर झालं होतं आणि हळूहळू ही सत्ता केंद्रे किंवा येथील प्रदेश हा इंग्रजांच्या हाती जाऊ लागला. तर हे एक दुर्दैवी बाब म्हणावी लागेल. दुसरे जे इंग्रज मराठा युद्ध होते त्याचा कालखंड आहे 1803 ते 1805 हा. हे युद्ध चालू असताना शिंदे आणि भोसले हे युद्ध लढत होते. त्यावेळेस होळकर यांना अलिप्त ठेवण्यामध्ये इंग्रजांना तर यश आलेच होते, पण तेवढ्या वेळामध्ये यशवंतराव होळकर यांनी राजस्थानातील राजपूत संस्थान जे होते त्यावर हल्ले करण्यास सुरुवात केली होती आणि यशवंतराव होळकरांच्या या उद्योगाकडे इंग्रजांना लक्ष देण्यास वेळ नव्हता. परंतु जेव्हा शिंदे व भोसले यांचे युद्ध संपुष्टात आले, ते शरण आल्याच्या नंतर इंग्रजांनी यशवंतराव होळकरांविरुद्ध आपली मोहीम म्हणजे त्या यशवंतराव होळकरांविरुद्ध युद्ध पुकारले आणि शेवटी होळकरांनी मदत घेण्याचा प्रयत्न केला, परंतु ते त्यांच्या असं लक्षात आलं की आता आपण एकाकी पडलो आहोत. तर हे एकाकीपण ही त्यांना एक घातकच ठरले. ते एक झुंजार सेनानी होते, त्यांनी खूप प्रयत्न केले लढण्यामध्ये, एक खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी लढा दिला, परंतु त्यामध्ये त्यांना यश आले नाही आणि शेवटी त्यांना ही जाणीव झाली की आता आपल्याला तहाशिवाय काही पर्याय उरला नाही आणि इंग्रजांबरोबर यशवंतराव होळकर यांनी राजगडचा तह केला आणि या तहाबरोबरच मराठेशाहीतील शेवटचा जो सेनानी होता त्या इंग्रजासोबतची झुंज संपुष्टात आली आणि हा सेनानी ही या युद्धामध्ये गारद झाल्याचे आपल्याला दिसून येते. हळूहळू मराठ्यांची राजकीय सत्ता ही कशी क्षीण झाली यावरून आपल्या लक्षात येतं. म्हणजे दुसरे इंग्रज मराठा युद्ध हे एक राजकीय वातावरणामध्ये एक अस्थिरता निर्माण करणारं राजकीय जी परिस्थिती होती महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये उल्लेखनीय असं हे युद्ध ठरलं की ज्यामुळे इंग्रजांकडे पूर्ण राजकीय सत्ता कशी हस्तांतरित होत गेली हे आपल्याला यावरून लक्षात येतं.
दुसरे इंग्रज मराठा युद्धाने एकीकडे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण हे पेटलेले होते, तर दुसरीकडे पेशवा बाजीराव आणि इंग्रज संबंध यांच्यामध्ये वितुष्टता येण्यास सुरुवात झाली होती. ज्यावेळेस एलिफिन्स्टन्स हा रेसिडेंट म्हणून बाजीरावच्या दरबारामध्ये आला, त्यावेळेस त्याने बाजीरावच्या जे धोरण होते त्यावर कडक नियंत्रण ठेवण्यासाठी ठेवण्यास सुरुवात केली. आणि ही गोष्ट जेव्हा बाजीरावांच्या लक्षामध्ये आली तेव्हा त्यांना असं वाटलं की आपण गुलाम झालो आहोत याची जाणीव झाल्यामुळे आणि इंग्रजांनी आपल्यावरती एक दडपण आणले आहे हेही त्यांना आवडले नाही. म्हणून बाजीराव दुसरा यांनी इंग्रजाच्या विरुद्ध एक हालचाली करायला सुरुवात केली होती आणि हे सुद्धा इंग्रजांच्या लक्षात आले. मग त्यांनी अधिकच बाजीरावावरती लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. परंतु बाजीरावने आपल्या हालचाली थांबवल्या नाही आणि इंग्रजांच्या विरुद्ध उठाव करण्यासाठी मोठा फौजफाटा निर्माण करण्याचे धोरण अवलंबविले. इंग्रजांच्या विरोधात बाजीराव आता हा लढा सुरू करणार असा एलिफिन्स्टन्सला मोठा संशय आला आणि त्यांनी बाजीराववरती दडपण आणले आणि पुण्याचा तह करण्यासाठी त्यांना एक जबरदस्तीने हा पुण्याचा तह घडवून आणला की ज्यामुळे पेशव्यांचे जे उर्वरित स्वातंत्र्य होते तेही संपुष्टात आले. तर हा पुण्याचा तह ही एक अतिशय एक दुर्दैवी घटनाच म्हणावी लागेल. 13 जून 1817 रोजी झालेल्या पुण्याच्या तहाने पेशवा बाजीराव इंग्रज संबंध आणखीनच बिघडण्यास सुरुवात झाली आणि तृतीय इंग्रज मराठा युद्धाची पार्श्वभूमी तयार झालेली आपल्याला दिसून येते. तर हे जे पुण्याचा तह आहे यानुसार मराठा मंडळातील सर्व हक्क बाजीराव पेशव्यास सोडावे लागले आणि तैनाती फौज वाढून घेण्याची अट ही मान्य करावी लागली. पुण्याचा तह म्हणजे बाजीरावच्या स्वातंत्र्याची जप्तीच होती, परंतु मान्य करण्याशिवाय बाजीरावांच्या समोर अन्य कोणताही पर्याय उरला नव्हता. या तहानंतर आपण आता इंग्रजांच्या जाळ्यात संपूर्णपणे अडकलो आहोत याची बाजीराव पेशव्यास पूर्णपणे जाणीव झाली. तेव्हा मराठा मंडळातील सरदारांना एकत्रित करून इंग्रजांविरोधी लढा देण्याचा त्याने निर्धार केला. त्यातूनच तिसरे इंग्रज मराठा युद्ध सुरू झाले. बाजीरावचा जो सेनापती होता बापू गोखले यांनी एक इंग्रजांमध्ये दहशतच निर्माण केली. नोव्हेंबर 1817 मध्ये पुण्यातील जे इंग्रज रेसिडेन्सी होती त्यावर हल्ला केला आणि खडकी येथील जे इंग्रजांचं लष्करी तळ होतं या तळावरही हल्ला केला. येरवडाजवळ झालेल्या लढाईत इंग्रजांनी पेशव्यांच्या सैन्याचा मात्र पूर्णपणे पराभवही केला. बापू गोखले यांनी अत्यंत हिमतीने इंग्रजांविरुद्ध लढा दिला. 1 जानेवारी 1818 रोजी कारेगावचे जे युद्ध झाले त्या युद्धामध्ये इंग्रजांचा पराभवसुद्धा बापू गोखले यांनी केला आणि विजयश्री संपादन केली. परंतु पुढे बापू गोखल्यांची इंग्रजांनी नाकेबंदी केली आणि पंढरपूरजवळ आष्टी या गावी जनरल स्मिथ यांनी बापू गोखल्यांचा पराभव केला. तर दुसरीकडे इंग्रजांना यश मिळत असल्याचे पाहून स्वतः बाजीराव पेशवा हे डोंगरी किल्ल्याच्या आश्रयाने पळू लागले. कुठल्या तरी किल्ल्याचा आश्रय घ्यावा असा प्रयत्न ते करू लागले. इंग्रजाविरुद्धच्या या लढ्यामध्ये बापू गोखले यांचा पराभव झाल्याच्या नंतर ते मारल्याही गेले आणि ही बातमी जेव्हा बाजीराव पेशवे यांना कळाली तर ते उत्तरेकडे त्यांनी नंतर पलायन करण्याचे ठरविले. शेवटी जे नर्मदेच्या परिसरात इंग्रजांचे जे छावणी होती तेव्हा त्यांनी तिथे एक नाकेबंदी केली आणि शेवटी नाईलाज म्हणून बाजीरावांना स्वतः इंग्रजांच्या स्वाधीन व्हावे लागले. इंग्रजांनी त्यास 8 लाख रुपयांचे वर्षासन देण्याचे मान्य करून त्यांचे पेशवे पद बरखास्त केले. अशा पद्धतीने 19व्या शतकातील महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती होती की हळूहळू या पेशवाईकडून इंग्रजांकडे कशी सत्ता गेली
तर हे अतिशय महत्त्वाचा कालखंड की इंग्रजांचे भारतामधील जे वर्चस्व निर्माण झाले होते त्यामध्ये महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीमध्ये त्यांनी कसं आपलं पाय रोवला आणि हळूहळू भारताच्या फार मोठ्या भूभागावरती आपलं वर्चस्व निर्माण केलं. तर 19वे शतक हे मराठेशाहीचा एक अंत झालेला इथे आपल्याला दिसून येतो. 17व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्याचे छोटेसे रोपटे लावले होते त्याचा विस्तारही झाला, पण 19व्या शतकाच्या शेवटी येईपर्यंत मराठी सत्तेचा ऱ्हास अशा पद्धतीने झालेला आपल्याला दिसून येतो. 19व्या शतकातील जी महाराष्ट्राची राजकीय परिस्थितीचा जेव्हा आपण एकंदरीत आढावा घेतो तर हा काळ आहे उत्तर पेशवे काळ. तर या पेशवे काळातील कर्तृत्ववान नेतृत्वाचा अभाव इथे आपल्याला दिसतो. मराठ्यांची वैगुणे व ब्रिटिशांचे श्रेष्ठत्वही आपल्याला इथे दिसून येते. कर्तृत्ववान मराठ्यांची पिढी नष्ट झाली. शिवकालीन नैतिक अधिष्ठान ढासळले होते. आपसातील द्वेष, जहागिरीचा हव्यास, सरंजामशाही चौकट, दुहीचा शाप, आधुनिक राष्ट्रवादी वृत्तीचाही अभाव आपल्याला इथे दिसून येतो. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव आपल्याला इथे दिसून येतो आणि लष्करी क्षेत्रातील ज्या उणिवा होत्या त्याही इथे या कालावधीमध्ये आपल्याला दिसून येतात. आर्थिक दिवाळखोरीही मोठ्या प्रमाणावर झाली होती आणि अशी अनेक कारणे होती की ज्यामुळे हळूहळू मराठी सत्तेचा ऱ्हास झाला आणि पेशवाई कालखंडामध्ये जो उत्तर कालखंड आहे त्यावेळेस इंग्रजांनी तृतीय इंग्रज मराठा युद्धाने आपले पाय महाराष्ट्रामध्ये रोवले आणि इथे आपली सत्ता काबीज केली किंवा इथे आपले अस्तित्व निर्माण केले. तर अशा पद्धतीने 19व्या शतकातील महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती होती. आज आपण इथेच थांबूया, परत भेटूया. धन्यवाद.